तो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. काय मानस, कधी येते राधा? येईल एवढ्यात. राधा, बस. राधा, जी मनात आहे ना ते सगळं बोल. अजिबात घाबरू नकोस. घाबरू नकोस म्हणजे? मला घाबरू नकोस असं का? मी काय कोणी राक्षस आहे? आणि घाबरावं असं तिनं काहीतरी केलंय म्हणून सांगतोयस का तिला घाबरू नकोस? नाही आई, म्हणजे नाही पण आणि हो पण. बस बस. आई, लग्न करायचं नाही, प्रेमात पडायचं नाही, हा माझा हट्ट होता. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की राधा हस, चार चौघांमध्ये मिसळ, रंगीत कपडे घाल. पण मला ते सगळं व्यर्थ वाटायचं, सगळं शून्य वाटायचं. आणि मग सौरभ आयुष्यात आला. सगळं कधी आणि कसं बदललं कळलंच नाही. नाही म्हणता म्हणता कधी तिच्या प्रेमात गुरफटून गेले मला कळलंच नाही. सगळं जग सुंदर दिसायला लागलं, नाती हवी हवीशी वाटायला लागली. आई, हे सगळं तुला सांगायचं होतं, पण सौरभ वयाने लहान, शिक्षण नाही, स्टेटस नाही. हे सगळं मी तुला कसं सांगू? मी वागते ते बरोबर आहे का चुकीचं? तुला आणि बाबांना पटेल का? या सगळ्या प्रश्नांमध्ये मी भांबावून गेले होते. मी मागे गेले, पुढे गेले, तिथे थांबून बघितलं, पण सौरभ काय मनातून जात नव्हता. त्याच्यापासून दूर राहावे ना, दिवस रात्र त्याचाच विचार, सतत त्याचा चेहरा समोर यायचा, असं झालं होतं. आई, पण मी कधी कामाकडे दुर्लक्ष केलं नाही. मी हल्ले असेन, अस्वस्थ झाली असेन, पण मी सावरलं स्वतःला आणि पुढे गेले. आपल्या तुम्ही मला या सगळ्यातनं दूर नेलेलं आहे, पण मी तरी त्याला आपलंच म्हणेन. आपल्या हॉस्पिटलच्या नावाला धक्का लागेल असं काहीही केलं नाहीये मी. काल पहिल्यांदाच असं घडलं की मला बरं नव्हतं म्हणून मी गोळी घेतली आणि झोपून गेले. फोन सायलेंटवर होता, पण
पण लँडलाईन चालू होती. मग सौरभ आला. तो खूप डिस्टर्ब होता. त्याला घरच्या सगळ्या अडचणी मला सांगायच्या होत्या. त्याचे सगळे त्रास, अडचणी मला माझ्या वाटतात. आणि डॉक्टर स्वाती होती ना हॉस्पिटलमध्ये. आपल्या पेशंटपैकी कोणाची कंडिशन काळजी करण्यासारखी नव्हती. शिवाय रंजना ताईचं नाव आपल्या हॉस्पिटलमध्ये रजिस्टर्ड नव्हतं. त्या मयेकर मेटर्निटीच्या पेशंट होत्या. त्या अचानक इथे आल्या. तुम्ही सगळे मला फोन ट्राय करत होता, पण आई, मला माहितीये माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी मोबाईल चेक करायला हवा होता. मला माझी चूक मान्य आहे. मला हवी ती शिक्षा द्या. पण प्लीज अशी स्वतःपासून तोडण्याची शिक्षा मला नका देऊ. मानस, तुझं काय म्हणणं आहे? मॅम, मला वाटतं की राधाला तिचं प्रेम मिळावं, त्यातच तिचं सुख आहे. मॅम, राधा आणि सौरभचं लग्न होऊ दे. राधा बावरी राधा, राधा बावरी राधा. मॅम, तुमच्या मनात काय चाललंय याची कल्पना आहे मला. एक, सौरभचं शिक्षण, वय, स्टेटस, मॅच्युरिटी. दोन, आयुष्याची दिशाच माहित नाही त्याला अजून, जे गंभीर आहे. तीन, त्याच्या घरामध्ये केदार राधा असा लग्नाचा विषय चालू असताना अचानक सौरभ राधा हा विषय कितपत पचनी पडेल. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा म्हणजे राधा सौरभच्या प्रेमात आहे, पण सौरभ आहे का? शाबास मानस, माझ्या मनातले सगळेच मुद्दे मांडलेस तू. पण हे सगळे मुद्दे त्यांच्या लग्नाच्या फेवर मध्ये आहेत असं म्हणायचंय तुला? नाही, पण एकदा का त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली की बाकीचे तिन्ही मुद्दे बदलण्याची ताकद त्या प्रेमात असेल. मॅम, आज केदारमुळे सौरभ ही प्रेमाची जाणीव झटकून टाकत असेल, पण तो राधाच्या प्रेमात पडला हे त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि डोळ्यात दिसतंय मॅम, अगदी स्पष्ट. आणि त्यामुळेच मला वाटतं की आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा. किती? मॅम, असं गणित नाही मांडू शकत, पण स्वाभाविकपणे त्याचं त्याला कळेपर्यंत आपल्याला वाट पाहायला हवी. आणि गौतमचं काय? त्याचाही राधाच्या या निर्णयाला पाठिंबा आहे. काय? हो, आणि इतकंच नाही तर तो त्या दोघांना मदतही करणार आहे. हे जरा अतिच होतंय. तुम्ही असे एका पाठोपाठ एक धक्केच देताय मला. आणि हिच्या बाबांचं काय? त्यांचं माझं मागेच बोलणं झालेलं आहे. सौरभ त्यांना अजिबात पसंत नाहीये, पूर्ण विरोध आहे त्यांचा. म्हणजे तुमचा नाही? माझा म्हणजे विरोध माझा नाही. आता कसा टिकणार माझा विरोध?
मान्य आहे मानस, पण राधा समज, म्हणजे समज हा, सौरभ नाही म्हणाला तर? तसं नाही होणार. मला ठाऊक आहे की काय की तो काय गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास ठीक आहे, ठीक आहे. माझ्या सगळ्या सूचना वापस. खारबीर काही नाही, हे हॉस्पिटल तुझ्याच ताब्यात आहे. सख्याची होईना उभी काय राहिली, जा पळ पळ, राऊंडला पळ. शोधते खुणा सुखाच्या गुंजते थँक्यू मानस. तरी ओल्या प्रेमसरी जा. रासरात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा अरे मानस, हा? बावरी बावरी अरे हे वर्क होईल ना रे? मॅम, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. हो बघा ना, तिला किती आनंद झालाय ते. दीपराग तांबे म्हणूनच हो म्हणाले मी. चकू, मी आजोबा तुझ्या आजोबा, आणि हा घारू आजोबा. हा, बकेच बकेच बके. काय हो? अगं तिला गंमत वाटते. हे बघ, आता तू सतत माझ्या बरोबर राहायचं, कळलं का? फक्त शी आणि शू करायला आईकडे जायचं, बाकीचा वेळ माझ्याकडे. हसली हसली, बघ रंजू हसली, कळलं तिला. दादा, अहो अजून वेळ आहे तिला हसायला, किती लहान आहे ती. हे, तुला काय कळतंय? तुझ्याकडे बघून नसेल हसत, कशी हसणार? माझ्याकडे बघून बघ कशी हसते, हसते ना माझी चो 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 चो. चल रंजू, तू हे सूप पिऊन घे, गरम आहे तोवर पिऊन घे, आणि मग नंतर छान डिंकाचा लाडू खा. आई शपथ, सीमावाहिनी यार मला पण दे ना, मला पण खूप आवडतात. अरे तू काय बाळंतीण आहेस? तू बाळंतीण झालास ना की तुलाही वडी मिळेल. दादा काय हो, काही काय बोलताय? काही काय बोलतोय म्हणे, काही काय बोलतोय? आपला तुझा मामा आहे ना, मूलक आहे, मूलक. आपण दोघं मिळून ना, मोठी झालीस की नाही तू, की चांगला चोप देऊ त्याला, चोप. कोणाला द्यायचंय चोप? या सौरभ मामाला चांगला चोपून काढूया आपण. हो द्या, चांगलाच चोप द्या. राधा, आज खूप छान दिसतेस हा. काय आज काही विशेष? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. एनिवे, रंजनाताई, तुम्ही कसे आहात? छान आहे. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण तुम्ही लकी आहात. डॉक्टर प्रधानाने तुमचं सगळं केलं. त्या माझ्या गुरु आहेत, त्यांनीच मला सगळं शिकवलं.
सौर्या पैज लावलीस. राधाशी 3 दिवस बोलणार नाही, भेटणार नाही. लक्षात आहे ना? चल फुटीत ना, नाहीतर पैज हारायला तयार हो. मी येतोच. अरे हा कुठे गेला? याला काय झालं एकदम? अहो त्याला ना केसरने बोलवलंय. अच्छा, या मुलाने आज मला प्रॉमिस दिलंय की शिक्षण पूर्ण करणार, नीट वागणार, उनाडक्या कमी करणार आणि त्याच्याकडे काय लक्ष देते? काय त्याचा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे का तो? आता त्याला ना ही शकू आणि मी आम्ही दोघच सरळ करणार आहोत. आता माझी शकू सगळ्यांच्या पुढे निघून जाणार, आयुर्वेदाचार्य होणार. अरे बापरे, तू हिला आयुर्वेदाचार्य करणार? म्हणजे हिला तुझ्यासारखी भडकू करणार की काय? माझ्यामुळं नाही, याच्यामुळं. एवढे का ओरडलेत तुम्ही? अरे तिच्या आजोबाला हा बोलला ना, तिला आवडलेलं नाहीये. गोपो गोपो. ठीक आहे, चाळ कमिटीची मीटिंग आहे. अरे, पोरगी आहे तुझी, पोरगी सख्खी. तुम्ही कशाला मोठ्याने बोलला? ती बघा रडते आता, तिला गप करायला पाहिजे. अरे अरे अरे, कुठलं ध्यान आलं? मी या सगळ्यांपासून तुला सुरक्षित रडू नको. हा, बघ ना कशी हे बघ, हे बघ, आहेत का अशी कोणाकडे? नाही ना. असते 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 असते. रडते ती. शी केदार, काय मिताली, किती वेळ लावलास यायला? मग काय, तुला भेटायला यायचं ना म्हणजे बऱ्याच जणांची नजर चुकवून यावं लागतं मला. तू लहानपणापासून एवढी आवडतेस ना मला. बस हा, जास्त मस्का नको मारूस, नाहीतर तुझ्या त्या राधाला आवडणार नाही. ती अजून माझी झाली नाहीये. होईल होईल, नक्की होईल. तुझं तिच्यावरती खूप प्रेम आहे ना? आहे ना? बघ, तिचं तुझ्याशीच लग्न होणार. पण केदार, मी ना बऱ्याचदा ऑब्झर्व करते, इनफॅक्ट आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा चर्चा असते, सौरभ आणि राधामध्ये ना काहीतरी आहे. काही काय? तुला तुला सौरभचा स्वभाव माहितीये ना, तो सगळ्यांशीच असा फ्री वागतो. कितीतरी मुली फसलेत त्यामुळे. सौरभच्या अशा मूर्खासारख्या वागण्यामुळेच मार्कंडदा आफ्रिकेला निघून गेल्या, माहितीये? काय? नाहीतर काय. हे बघ, वहिनी आईच्या जागी असते, बरोबर आहे, तसं आहे सुद्धा. पण सौरभ कसा लाऊड वागतो माहितीये ना तुला? 24 तास सीमा वहिनी, सीमा वहिनी, सीमा वहिनी. त्याच्यामुळे मार्कंड दादाला आणि सीमा वहिनीला एकांत कधी मिळालाच नाही, प्रायव्हसीच मिळाली नाही. 24 तास वहिनीचा पदर धरून लाडोबा कुठला. मग मार्कंड दादा चिडायचा, लगेच सीमा वहिनी त्याला पाठीशी घालायची. नो डाऊट सीमा वहिनीने सगळं आईसारखंच केलंय, पण लोकांच्या दिसण्यात येतं. नाही, मला नाही पटत. लोकांच्या नजरेचा हा प्रॉब्लेम आहे. लोकांना काहीही खुपतं. पण जर मार्कंड दादा ह्या कारणासाठी रागावला असेल ना, तर ते बरोबर नाहीये. अरे सौरभ किती वेळा सीमा वहिनींबद्दल भरभरून बोलत असतो, आईबद्दल बोलत नाही ना तेवढं बोलतो. खरंच, पण सौरभचा स्वभाव ना खूप चांगला आहे. खूप चांगला मुलगा आहे तो. तुमच्या सगळ्यांवरती त्याचं खूप प्रेम आहे. हे बघ, तू आता सौरभचं गुणगान माझ्यासमोर गाणं बंद करा. मला कॉम्प्लेक्स येतो. बरं ते जाऊ दे, मला सांग, तुझं काम झालं? नाही ना यार, त्या पटेलला ना अजून 15,000 रुपये हवेत. म्हणजे 5 आहेत पण 10 अजून लागतील. मला सांग, तो पटेल तुला खरंच त्याच्या ऍड मध्ये काम देणार आहे ना, की नुसतेच पैसे उकळतोय? होपफुली तो म्हणालाय तसं. मला ना खरंच ही संधी सोडायची नाहीये रे केदार. तूच सांग आता मी काय करू? थांब,
हे घे 10,000 आणि त्या पटेलला नेऊन दे. खुश? थँक्यू 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 सो मच. मी सगळं लिहून ठेवते, म्हणजे पहिलं पेमेंट आलं ना की मी तुला तुझे पैसे परत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. दोस्ती में लेना देना कुछ नाही. हं? आणि तू मला एवढी मदत केलीस ती? मी कसली मदत केली आहे तुला? थँक्यू केदार, थँक्यू सो मच.